औचित्यवाडी. काय बाबा कोणी काही फोटो टाकू राहिले. अरे डिगेनी केव्हा लग्न केलं. बायको सोबत फोटो डिगेचे सांगितलं जाऊ ना राव. डिगेनी डिग्यात जाऊ तर डेपुटी सुद्धा काही म्हणले नाही लग्न केलं म्हणून डिग्याचं. आयला अवघडच आहे राव. गावात काय चाललंय काही कळत नाही. डिग्यालाच विचारावं लागन. डिग्याकडेच जातो आता. खुशाल बिनबा भट लग्न केलं डिग्याने. हा का अजून ड्युटीवर नाही गेलेत का. गावात काय होते खबर सुद्धा लागत नाही. बरं झालं या. हा का सुगंधा तुला कळलं का. अहो माझा फोन चालू आहे. काय काम आहे. महत्वाचं ये नंतर बोल. हॅलो तुला माहिती का ते डिगेनी. अहो पण माझा कामाचा फोन चालू आहे. काय करता. कामाचा काय फोन तुझा तू ऐक ना. अरे ते थांबा. हा बोला ना. अरे ते डिगेनी. हा काय बाई नाही नाही अगं ऐक ना हे महत्वाचं आहे. ते फोन नंतर करता येईल ना. तुम्ही शांत बसा. शामराव गावात मध्ये मध्ये माझा कामाचा फोन चालू तुम्हाला कळत नाही का. बसा शांत. एवढी मोठी गोष्ट झाली गावातून तुला फोनचं पडले. हा फोन तू इकडे आणते बंद कर. तर हो शामराव तुम्हाला काही अक्कल आहे का हो. माझा नवरा किती बडबड करीन आता. नवऱ्याचा होता होय. मग? हा मग असा ना केव्हा बोलता येईल नवऱ्या संग. का बोलताय? अहो ते ड्युटीवर गेल्यावर मला बोलता येतं का. ते निघाले होते आत्ताच. बरं जाऊ दी. काय? कळलं का काय लग्न केलंय कोणी. डिगेनी. हो त्याचं कुठं लग्न होणार का. काही पण काय सांगता. काही पण नका सांगत जाऊन. मला माहित नसतं झालं का. मग मला तेच म्हणतोय ना. मला माहित नाही झालं. डायरेक्ट फोटो आलेत. कुठे. मग हे काय बाशिंग बिशिंग बांधलेले लग्नाचे डिगेचे. हे बघ. अयो श्याम्या काय झालं. काय तुला कळलं का. मला काय कळलं म्हणून तू विचारायला आलोय. तुमची चाली गडबड मी तिथून बघितलं चौकातून म्हणलं काय चालू चाललंय. भाऊजी त्या डिगेन लग्न केलं हे बघा ना. एवढी चांगली पोरगी कुठून भेटली हो पण. बघ ना. अयो काय भारी पोरगी रे श्याम्या. खायला बघ ना यालाच म्हणतेत लंगूर की हाती में अंगूर. हा ओ त्या डिग्याचं नशीब चांगलं होतं नाही ते तुमचं नशीब. वर्षातून 8 महिने त्या बायको बाहेरच राहती. आता आपलं जाऊ दे झालं ते झालं. हा पण खुशाल सांगितलं ना राव. हा ना गेलो असतो राव आपण लग्नाला. आलं डेपुटी बी बघ ना गावचे डेपुटी असून आपल्याला सांगितलं ना गपचूप लग्न केलं. त्यांना वाटलं असं ना आपण काही घेणार नाही लग्नामध्ये त्याला म्हणून नसून सांगितलं. म्हणजे घेणार नाही म्हणजे आपला काय संबंध आहे घ्यायचा. आता गावातलं पोरग आहे काही घ्यावं लागत नाही लग्नाला मग. हा हिला घ्यावं लागलं असतं दागिने बिगिने सुन म्हणून. सोनमुख काय तो काय माझा काही सुनमी नाही काय ते सोनमुख बघायला तिचं. आता वयाने लहान जाऊ ठीक द्या. आहे. बरं त्या डेपुटीच्या घरी जायचं का आपण. हा तेच करू. गावात बी नाही दिसला मला. तू घरीच असणार आहे. तू लग्न झाल्या म्हटलं घरातच असं त्यो कुठं जायचंय. बायकोच्या पुढेच बसून असं नसता. काही पण काय. आवाज दे आवाज दे. हो डेपुटी डेपुटी. चालू भाऊजी खाली उतरावा ना त्याला. त्याला काय घेऊन नाचवतो. त्यांनी बोललं नाही काय नाही तू नाचवतो. एवढी भारी कुठं भेटलेली तुला. पण दोन बायको एखादी आहे का मला. हा तुम्ही का डोक्यावर पडलेले का चालू भाऊजी. या कधी आहे का काय भाजीपाला काय तो. ते रुपी ना तुम्हाला काय सांगू तुम्हाला उभं चिरीन लगे. तुम्ही काय राहिले पण. तुला नसली लागत दिन हाय काय काय बावटा. अरे त्याची बायको आहे ती. काही कसं बोलतो तू. हा ना कळलं तुम्हाला. कळलं का म्हणजे. कळलं का. पण तू आम्हाला बोललं का बरं नाही. हा अहो बोला तुम्हाला माहिती ना गावात लोक तसे. हा त्याला वाटलं जाल्या सुगंध लय गुलाबजामू खाईल. तुला जाम पण नव्हते. त्याला गुलाबजामुचं नाही त्याला वाटलं नाही लग्न मुडी दिन आपलं. हा नाही तसं नाही हो. अहो गावातले लोक तसे. आता मी सांगितलं असतं लग्न करायचं म्हणून तर मग गावातले हा या एवढं पोरग आहे थोडं लग्न वय खरं खरं बरं का. पण ठीक आहे काही म्हण. लयच भारी भेटली बघ तुला. असा पीस भेटणं म्हणजे पीस म्हणजे ते काही अहो पनीर बिनीर आहे का ते पीस भेटायला. अहो म्हणजे बायको भेटायला असं म्हणा ना मग. डेपुटीचे रुपये मी ना डेपुटीच्या माझा लादलो होतो तर ना अर्थ हीच पोरगी नाही तर मी घर सोडून. कुठे गेले डेपुटी. डेपुटी डेपुटी नाही तिथं. मग बायको ती पण नाही इथं. ती दिली बाहेरला. यार असं कुठं असतं का. आम्हाला तोंड बघायचं होतं तिचं. आणि डेपुटी कुठे गेले. ते तेल सोडायला दिलेले. सुगंधाने सोनमुख आणलं होतं तिला
काय बोलतो आपण 4-5 दिवसांनी आला. असं कुठं असतं करावं कुठं बोलत असं रे चहा बी पाजळ येडं कमीत नाही जेवायला तर अहो पाजणार आहे पण थांबा 4-5 दिवसांनी. ठीक आहे कच झालं रे अहो, आजच झालं. अयो आजच झालं आणि आजच झालं आजच गिरी गेली की गेली काही नाही. मग आई वय घरात अरे पोरे नाही झाले नाही ना थांब ना बोलून तर देत जा. अहो ते आजकाल नाही आलं ते आईचा जमाना. याय काय ते मोबाईलला त्याच्यावर लग्न केलं होय तसं नाही. लॉकडाऊन मध्ये झालं ते ऑनलाईन लग्न आता मोबाईलवर लग्न व्हायला लागलं त्याचं ऐकून तर घ्या शामराव. मला बोलून तर द्या ना. हा बोल बोल अहो ते नाही तर मोबाईल मध्ये नेटवर गेलं का हा तिथं फोटो राहतात माणसाचा. हा हा आणि दुधावरून लय माजवायचा बाईचा फोटो. हा आणि ते मग ती बायको कोणाची असली चालती का तसं नाही ते वरून देते. गुगल देतं का हा असं असं खरंच होय हा गपस खोटं नका याला ती एखादी गुगलवर मागून काय अहो शामरावच नाही ते काय आलं मी ना आपलं बसलं होतं आणि ते आलं हो नेटवर. मी पण म्हटलं चला आपलं पण बनवून पाहू आणि मी मा फोटो टाकला आणि दुधाला मागितलं मला पण एक बाईट होती ते इंग्लिश मध्ये डेपोटीतून लिहून घेतलं होतं मी आणि त्यांनी लगेच एक पुरीचा फोटो दिला असा जवळचा बरं हार बीर जाळ्यात. अयो हा आणि लगेच मी ना शेव तरून घेतला आणि दिला टेटसला तरी म्हटलं ऐका याचं लग्न होऊच शकत नाही म्हटलं असंच राहणार आहे आयुष्य. खरंय खरं याला कोण पोरगी देते एवढी सुंदर मी तो म्हणलो अप्सरा भेटली तेच म्हटलं ना. अंगूर अंगूर की हात में अंगूर श्याम्या ते काय असू दे मला ती ए आय म्हणजे काय आहे ते पाहिजे म्हणजे पाहिजे मी घेणार आहे ठीक ते. आहे ठीक आहे पहिला माझा बनव. ए, गप्प. हे ठीक आहे हे दोघं बाजूला ठेव माझा पहिले बनव. माझा माझा ए, नंबर लाव. शांत बस एक ना. काम करा. इथं बस. अरे, माझा नंबर इथं नको बसायला इथं कॅमेरे अरे डेपुटीला कळलं ना तर त्याला इथं ना कामाला लावतील याला घेऊन चल गप्पस ते गुगलला सांग ना जायला एक बाय. चाल रे ठीक आहे मला बनवून दे पहिले यांच्या नको आधी लागू चल आपण तिकडे जाऊ चाल. ठीक आहे ए माझा बनायचं आहे ठीक आहे आधी तू कुठे घेऊन चाल त्याला मला बनवायचं नाही नाही माझा बनवायचं आधी हे बस. ठीक आहे धर. तुझा फोन दाखव इकडे. अहो, एवढं कुठं पार तुझ्या फोनवर करून दाखव मला. एवढे तोपऱ्यात आणलोय तुम्ही मला. येडा काय मग कोणी पाहिला नको ना डेपुटीने पाहिला म्हणजे तिचं ना आवाज हा आणि तो सदा भाऊ तुला माहिती कशी आणि परत गावात कोणाला माहित झालं तुला बनवता येतं सगळे तिने आमचा नंबर मागच राहून जाईल. हा ठीक आहे मा बनव ठीक आहे माझं माझं मोबाईल थांबा ना येते अहो माझा पहिले आधी मॅडमचा हा माझं आणि ऐक ना फोटो एकदम भारी येतो ना. फोटो. अहो नादा चरणाचा तुमचा असा फोटो काढला ना हा. तुमच्या साडीचा कलर चेंज आणि दुसरी गोष्ट तुमचे डोक्याला फुलं तुम्ही तर म्हणले ना असं टोप तरी पण टोप टोप कशाला लागेल मला? त्यांना अहो त्याचे बोललं तर. बोललं तर आणि तुम्हाला सांगू का तुम्ही आता आपल्या औचित्यवाडीमध्ये तर तुम्ही म्हणले ना मला दोव्याला नेऊन ठेव तरी ना दोव्यात नेऊन ठेवीन. अय्यो, म्हणजे आता घेऊन लगेच ये जातो कुठे जात नाही फोटो तुमचा असं वाटत तर दोव्यात काढलेला फोटो म्हणजे मी आता फोटो दिला तुला हा. आणि मी म्हटलं मला मग ताजमहल आग्र्याचं त्याच्या बाहेर फोटो पाहिजे येतो तिथं त्या बाटल्यावर बसलेला तुमचा फोटो अरे बाप ए, बाचडा नसतं बाकडा का? नसतं का बसायला? बाटलीवर आणि बाटलीवर बी होतो ना गंगाराम सगळा बाटली फोटो काही बी काय सांगता? सुगंधा आजच करा तो त्यांचा बनवत असा माझ्या बाटलीतला. चांगली बनवून दे मला. राम राम सुगंधा आणि दुसरी गोष्ट सांगू का आता तुम्हाला वाटलं होतं ना मला लग्न झालं म्हणून अरे काय फोटो एकदम ओरिजिनलच वाटला आम्हाला Original. म्हणून तुम्ही तशी दावत आले ऐक ना माझं बनवणं एक चांगला मग तसं बनवतो ना थांबा ना. मग बनव ना पटकन नुसती बडबडच करतो. हे माझा आणि सुरेखाचा ताजमहलच्या बाहेर मस्त ओय, गप्प आहे. माझा नंबर लाव ठीक आहे अरे ठीक थांबा ना. आहे गप्प बस. अरे, म्हणजे फोन आमचं- नंबर माझा मग 2 नाही 3 नचा 1 2 3 गप्प आहे श्याम्या माझा नंबर आहे नाही नाही लेडीज फर्स्ट. हा हा माझा फर्स्ट माय मग हा फोटो घे बघ. हा या बा असं AI वर जायचं बरं का. हा. हा आता तुम्हाला कुठं नेऊन थांबा हा गोव्यालाच नाही मग गोव्यालाच नाही मग काय? गोव्याला गोव्याला गोव्यालाच नाही असं म्हणते ती तुझ्यासारखी ती बी बोलायला लागली मला कळलं नाही काय म्हणते ती झाले नंबर थांबा थांबा ना माझा आहे. याच्या बोला नाही माझा नंबर आधी गप्प श्याम्या माझा आहे ए, बसा तू ठीक आहे कोणा करणार तू थांबा ना आधी वहिनीचा तर होऊ द्या ना. हा बनव थांबा याच्या बोलावला तर तुमचा आवाज येईल. हॅलो तुला सांगितलं ना माझा नंबर म्हणून चल गप्प आहे माय वहिनी साधा बरं यांना. ओ अहो माझा उद्या मग भांडण करा ना तुम्ही थांबा त्याच्यामध्ये परत ती भांडण करायचं काय संबंध तू लागला नंबर आता मग माझा नंबर आहे तुमचा आता जास्त आवाज त्याचा नेटवर्क चाललं जाईल. थांबा ना 2 मिनिटं. हा याला एवढं भोकतीत माझा बनव देवा तुला सांगितलं उतर खाली उतर खाली थांबा आमचा नंबर थांब ना 1 मिनिट बनवून दे ना. हा. तुम्ही असं टाइमपास केला ना कोणाचे बनवून देणार रे मी चाललो जरा. नाही नाही माझं बनव, माझा बनव, हिचं आलं का बनव, माझा बनवायचं लय भारी सुगंधा
वहिनी साडेसहाला तोंड ठेवायचं. मग काळा हा ब्लॅक 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 ब्लॅक. बर ए आणि ती फुल पण लाव ना. बरोबर 2 मिनिटं. केस आहे ना मस्त अशी मोकळी सोडशील सगळी. 2 मिनिटं. हा झाला काय भारी आता. वाटतंय. आता डाउनलोड होतोय थांबा. हा अयो शामराव हे बघा ना किती भारी झाला. राहिला कुरळे केस केलेत आहे का नाही. हा बघ ना साडीचा कलर बदललाय फुल बी लावले आता माझा. माझा बायकोचे केस असे लांब कर. अजून एक. आता माझा करते ना आता. हा पण तो झाला नाही एक आता भारी झालं. नाद बांधा झाला. असंच करायचा ताजमहलच्या बाहेर बसलेले दोघं ठीक आहे, बाजूला. माझा करायचं की नाही तुला. अरे तू थांब ना आता 1 मिनिट. थांब तू थांब. झालं ना वहिनीचा आता शामराचा मन तुझा नाही ते जाय घरी पण. हे माझं कर. नको लय शहाणपणा करू लय दुनियाच्या आखरीत इंग्रज जाऊन शिकून आल्या वाणी. मग आता थांब ना मग दम आहे. बरोबर नाही करू करा ना राव माझं करणं बाहेर ताजमहलच्या बाहेर बसलेला. बरोबर. आणि- माझा कर. अरे थांब थांब ना ना. तू. सांगितलं ना तुला नंबर लावला म्हणून शांताला अडून करू नको. तुम्हाला कळत नाही का जालू भाऊजी नुसतं मध्ये 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 करून देईल ना तू आता एकाचं. हा तू मला लय कळतंय. मला तर 4 हात. बस ए, जाऊ दे, कर आपलं जाऊ. ताजमहल ना ताजमहलच्या बाहेर हा. वहिनी सण तुमचा. हा ऐक ना ठीक आहे. त्यांचा एक झाला बनवून माझं परत ना अजून 1-2 फोटो आहे त्याची साडी बदलून देशील चालेल ना. हा चालते. आ, पटकन वरती बसावं म्हणजे ते पाय दुखायला लागले. हो ना. गटार पिला बरं का. दादरा लावितो. तर मला लावशील. नाही रा मला त्याळत आहे. हा आणि कपडे घेत राहू दे बरं का. ते कोट बीट काय नको करू असंच एकदम आपला चालतंय. महाराष्ट्रीयन लुक आपला. असे कपडे घालून आणि तिची चांगली साडी येईन माहिती का तिकडून चांगला नाही वाटणार ते. जाऊ दे ना पण आपला लुक नाही सोडायचा. ते गावठी बाबा आणि देसी गल वाटन ती. होय. हा आणि झालं पा बरं. हा 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 हा. अयो लयच गोडा बैल दिसू राहिली हो. हे काम कर ते आहेत ना सुटापुटात कर. हा हा शामराव सुटापुटात. हा काय बी लावलेलं असं. काय झालं त्याला काही होत नाही का त्याच्यात. टाक ना पटपट. की लगेच होते पटापट ते. आता तुमचं एक झालं माझं एक बनवू द्या ना. हा तर माझा झाला का तुझा लगेच. हा काय बोला ना. हा कोणी अहो मी नाही केलं तर तसलं काही. अहो मी खरंच काहीच केलं नाही. अयो नाही हो तुमची शपथ खाऊन सांगते मी काहीच नाही केलं तसं. नाही हो नाही ऐका ना कुणी केलं असं माझं अशा फोटोचं. विचारते पोट्टे बिना खात्रीच टाक. ओ शामराव तुम्हाला काही अक्कल आहे का हो का तुमचा काय मेंदू काय गुडघ्यामध्ये काय तुम्हाला कळत नाही का. म्हणजे तू मला हानतीन मला तू विचारते माझा मेंदू गुड घेते का तुझा आहे का. तुझं ऐका म्हणजे मग तुमचा आणि माझा फोटो कोणी बनवला होता तसा. तुझा आणि माझा फोटो. माझ्या नवऱ्याने मला पाठवला. अगं मी आणि माझा आणि बायकोचा बनवून पाठ. हे बघा कुणी बनवलंय. अयो तुझा आणि माझा लग्नाचा फोटो. कोणी बनवला पटकन सांगा तुम्ही. रिकामी अशी मजाक न करत जाऊ माझ्या नवऱ्याने मला लय बडबड केली आहे. अगं सुगंध मी कशाला बनवेल मला सांग बरं. मला संसार नाही का माझा. आपल्या गावात फक्त डिग्यालाच बनवता येतं हे. मी नाही बनवलं हे. मला तुला माहित नाही मला येतं का. आपण त्याच्याकडून बनवून नाही घेतले का. डिग्यानी बनवलं का. त्यानेच काशी केली असणार आहे काहीतरी. दुसरं कोण अहो, करतंय. शामराव तुम्हाला काय सांगू नवऱ्याने मला किती बडबड केली. त्यांचा फोन आला तर ते मला सकाळपासून फोन लावत होते मी उचलला नाही आणि आता उचलला तर म्हणे तू मुद्दाम नाही उचलला म्हणे या गोष्टीमुळे. तुझ्या नवऱ्याचं पडलं हे सूर्यखानी पाहिलं असलं तर अवघड होईन आता. हे कुठं कुठं व्हायरल गेलंय काय माहिती. अहो सूर्य काय तर तुम्ही शांत कराल त्या माणसाला मला शांत करता येणार आहे का. सारखं काही न काही होत असतं माझ्या बाबतीत. ते खरंच आहे म्हणा. जाते ते दिग्याकडे बघ डिग्यालाच बघ तू. हा त्याच्यात तर काय डिग्या खरंच ना. तंत्रज्ञान आलं तर चांगला उपयोग करायचा ना. घेण्यान देण्याचं कुठाना करून ठेवला आता येणी. तुला काही लाज वाटते का. हा कुशल माझे फोटो काय फोटो बनवले रे. काय फोटो बनवले रे. हा ओ वहिनी म्या नाही बनवलं तुमच्या समोर. तुलाच बनवता येतात ते. तुलाच बनवता येतात. मला बनवता येते. मी तुमच्या बत साडीचे कलर आणि ते चेंज करून हे म्या नाही बनवलेलं हे. खरं सांगा डिग्या मी लोक तुझा नडीचा घोटच घेत असे पटकन सांग. अहो म्या नाही खरंच वहिनी म्या नाही बनवलं राव. तुम्हाला माहिती तुमच्या समोर मी साडीचे कलर आणि ते बदलून दिलं. तुला माहिती का या गोष्टी माझ्या नवऱ्याने मला किती बडबड केली आहे. माझा जर घटस्फोट जर झाला ना तर मी सोडत नसते. अहो वहिनी मी तशाला तुमच्या संसारात वाटवलं राव. म्या खरंच नाही बनवला फोटो. खरं सांग डिग्या नाही तर मी खरंच माझ्या जीवाचा काही बरं वाईट करून घे ना. बघा तू खरंच वहिनी शपथ राव म्या नाही बनवला. आज तुमच्या समोर तुम्हाला बनवून दिलता म्या. कुणी बनवला मग. मला नाही माहित. मी ना माझ्या जीवातच काही कमी जास्त करून घेते तसं होणारच नाही आता. मी स्वतःलाच सांगून टाकते. नसताना आणलं टाळलं वहिनी. ओ शामराव बरं झाला आला तू. हा? बाहेर या. अरे डिग्या काय तुला तुम- तुला अक्कल आहे का रे तुला डिगे. हा कसले फोटो या, आणा. तुम्ही राहिले होते आणा आता.
तुम्ही राहिलो होतो म्हणजे तुला अक्कल आहे काही ते सुगंधाचा फोटो काय तयार केला व्हायरल केला तो काय तयार केलं तुमच्यामुळे दुसरे संसार उद्ध्वस्त होईल ना काय धंदे लावले तुम्ही चोराच्या उलट्या बॉम्बा म्हणजे तुम्हाला आमचा फोटो तयार करून व्हायरल केला आणि तूच बोलतो संसार उद्ध्वस्त होईल कोणी केला? तुझ्यामुळे आमचा संसार उद्ध्वस्त झाला आता मी नाही केलेला तुमचा आणि त्यांचा फोटो आहे ते तुम्ही केलेला आहे. आता हे बघ गावात फक्त तुलाच करता येतं ते आणि आमच्या दोघांचे फोटो तोच केले आणि ते दोघांचे फोटो घेऊन तू असा फोटो तयार केला का मी डेपुटीला सांगतो थांबतो या कधी चांगलं करायला गेलं तर असं नाही राव शामराव ती बाया गेली तुमच्यामुळे जीव द्यायला आता माझ्यामुळे म्हणजे मी काय केलंय मग आता काय? तुमचा जोडीचा फोटो पाहिला ना त्यांच्या नवऱ्यानी हे काय बावड झालं काय डायरेक्ट मग कुठं झाला बोचा आयला चल फटक्या चला नाही तर वाटेच नव्हतं मी चला मी तर तोच नाव सांगून दिलं डेपुटीला मला काय माहिती आहे तुला मानव सांगतो तू हा सांगतो मी चल तू आता कुठे गेली ती काय पाऊस झाला भो लोक वाहून गेली सगळी चला फटाफटा हा ना काय पटापटा कुठे करतो तू मला नाही पटापट चालायला ओय श्याम्या आता सुगंधाला काय केलं किती रडत चालली होती रे सुगंधा भयंकर चालली होती नाही तर काय सांगायचं तुम्हाला हो मी काहीच नाही केलं शेट्टी गेला काही उद्योग नाही त्यांनी फोटो तयार केलाय मी नाही केला मग कोणी केलाय तुम्ही होते तुम्ही केलेला आहे काय बोलतो आपल्याला येत होतं काय झालं सांग बरं नाही काही कुठे काय करतो रे माया करायचं ना नवरा बायकोचं काय मेला असता होय याचं करतो ना अरे ते जाऊ दे आधी ती बाया पहा नाही तर ते जायची कुठे गेली ती कुठे गेली पाटाकडे गेली ए. ए, चल ए, श्याम्या. सुगंधा 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 नको जाऊन ऐक नाही सुगंधा कुठं चालली चाललंय मी जीव द्यायला. अरे नको जीव कशाला देती जीव कशाला देते म्हणजे एवढी बदनामी झाली मला कुठं तोंड दाखवायला जागा नाही राहिले अगं. सगळ्या गावातले लोक तोंडाकडे टाका बघू लागले माझ्या. सुगंधा मी खरंच नाही केलं काही तुला खरं सांगतो मी केलंच नाही फोटो मग कोणी केलं ते? ठीक आहे खरं सांग बरं का तुला मी नेतलंय हानी तुला आता अहो, मी नाही केलं राव त्यांना किती वेळा सांगितलं तुम्हाला पण सांगितलं मी नाही केलं म्हणलं नाही केलं. ए मॅच केलं सुगंधा जाऊ दे माफ कर काय हा मी मेवण्याच्या मित्राकडून करून घेतलं होतं तुम्ही माझा फोटो नाही बनिला म्हणून अरे तुला काय अक्कल आहे का करायचा ना आमच्या नंतर तो फोटो करायचा होता म्हणजे आमचा फोटो नाही केला तो हा केला म्हणून तुला असं कुठं केला का हो शामराव पण यांची आपल्या याच्यासाठी हे केलं यांनी पण तुम्हाला माहिती का आता मी खरंच मला मारायची वेळ काय आली ना, तुला आता काय करू मी? तुला रमेशला फोन करून सांगावं लागेल माफी मागावं लागेल गावासमोर सगळ्या मी माफी मागन पण मला नव्हतं माहिती एवढं व्हायरल होत्यात म्हणून ते फोटो अरे तुम्हाला कोणते ग्रुपवर टाकायला लावले ते फोटो? त्यांनी हटकूनच केलं ना आपली नाचक्की व्हावं म्हणून मी श्यामाला कळावं म्हणून पाठवली हे होती. झाल्या आपल्या ना अशा हाडानीपणामुळे तुला माहितीये का तंत्रज्ञान खूप चांगलं असतं ते चांगल्यासाठीच असतं पण त्याच्या दोन बाजू असतात प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात चांगल्या आणि वाईट हे तंत्रज्ञान चांगलं होतं बरोबर की नाही पण त्याचा दुरुपयोग केला आमचे फोटो टाकून त्याच्यामुळे तू वाईट केलं का नाही म्हणजे ही गोष्ट चांगली आहे का कोणाचे संसार उद्ध्वस्त होतील एखाद्या चांगल्या मुलीचा फोटो असेल कोणीतरी काहीतरी AI करून काहीतरी करेल उद्या बिचारीची बदनामी होईल चांगलं नाही ना पाहुणे हा त्याच्यामुळे भाऊ तंत्रज्ञान आहे ना त्याचा चांगल्यासाठी उपयोग केला पाहिजे वाईटासाठी नाही ठीक आहे तू आणलं गावात किती कुठाना झाला यो मला माहिती तर असं करणार होता येऊ अरे असं करणार नाही पण त्याला कळायला पाहिजे होती ही गोष्ट हे आडणीपणामुळे हे होतं त्याच्या परिणामाची काहीतरी सीमा असते जालू भाऊजी दरवेळेस तुम्ही माझा काही उद्योग घालतात आता ही चौथी वेळ घटस्फोटाला माझी वेळ आली होती आता नवरा मला घटस्फोट दे असं पण नव्हतं म्हणा डायरेक्ट म्हणतो मर एकदाची. नाही मी माफी मागन त्यांना हा माफी माग गावासमोर माफी माग त्याला काय बरंच आहे घटस्फोट झालं तर म्हणून मी लग्न करीन हा साहित्याच्या आल्या बावळट हाय का हसतोय थोबाड आहे का त्याला ऐकीचं? बरं चल तू घरी चल बरं पहिली मी लगेच डिलीट करतो डिलीट कर आणि माफी ना छापून घे त्याच्यावरती आता ती घे त्याला सांग कसं करायचं ते हा आणि चल सांगतो तुला आणि भाऊ पर असं ना तर ते बाया आणि तू बी आहे ना हे गावात असली कुठे आणू नको परत कळलं का माणूस काही आलं का ट्रेंड लगेच त्याच्यामध्ये घुसायचं पाहतो आणि तुला मी काय करत होते रे ते दुसऱ्या पुरी सोबत लग्नाचे फोटो बनवायची बंदिर कुणी करता हे असंच होतं ना मग तुझ्यामुळे झालं हे सगळं. ए श्याम्या चल पाटक्यास तू मोबाईल वरून ग्रुप वर आपण डिलीट हाणू चल लवकर चला बरं चल सुगंध